मित्रांनो, मी प्रणव आणि तुम्ही पाहत आहात PM व्लॉग्स. तर आज मी गावातून येताना मटण आणलंय मेंढराचं. तर आज मम्मी त्याचंच कालवण बनवणार आहे. तर चला बघूयात कसं कालवण बनवते मम्मी. हे बघा मित्रांनो, मम्मीने चूल पेटवायला सुरुवात केली आहे. हे बघा चूल पेटवते. मित्रांनो, चूल मस्त पेटली आहे आणि इकडे बघा मम्मी कांदा कापते. तर आता इथून पुढं काय करणार आहे ते आपल्याला मम्मीच सांगन. दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घेतले आपण. आता तुला पेटली चांगली, आपण टोप गरम व्हायला ठेवू. टोप तापले, आता आपण कांदा टाकून घेऊ. थोडा हलवून घेऊ, मग तेल टाकू. कांदा थोडासा परतला, आता लाल झालाय. आपण थोडं तेल टाकून परत परतू. 2 चमचे तेल टाकले आपण. कांदा चांगला लाल तळून घेऊ आपण. लाल रंग येतो चांगला. कांदा परतलाय आता चांगला. आता आपण मीठ घालू त्याच्यामध्ये. एकदम लाल झाला. मोठा चमचा आपण मीठ घेतले. मीठ टाकलं, थोडंसं हलवून घेऊ. आता लगेचच आपण हळद टाकून घेऊ. 1 बारका चमचा हळद. मटण धुवून टाकू आपण. मटण टाकलं आपण आता. सगळं अर्धा किलो आहे मटण. आता मटण टाकले आपण, चांगलं मिक्स करून घेऊ. हळद मीठ लागलं पाहिजे त्याला चांगलं व्यवस्थित. चांगलं हळद मीठ मिक्स झाले. आता एक तीच दाखवते तुम्हाला, जास्त मीठ लागले बघा असं. वरती झाकण ठेवू. झाकण ठेवून झाकणात पाणी होतं थोडंसं. आपण झाकण ठेवू, म्हणजे याला पाणी सुटतं चांगलं. वरती पाणी होतं झाकणावरती, म्हणजे मटणाला चांगलं पाणी सुटतं. आता आपण परत पाणी ओतून घेतोय, म्हणजे मग पाणी ओतलं ना त्याला पाणी सुटन खाली चांगलं. पाणी ठेवलं आपण. पाणी गरम झालं का मग पाणी ओतून घेऊ. मित्रांनो, आपले 1000 सबस्क्रायबर झाल्यामुळं युवक सरांनी आपल्याला हा माईक दिला आहे. तर तुम्हाला खोलून दाखवतो कसा माईक आहे. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला हाच माईक लावलेला असणार आहे, म्हणजे तुम्हाला आवाज कसा येतोय ते समजन. ह्या माईकचा डिजिटेक कंपनीचा माईक आहे. तर हे बघा हा माईक आहे मित्रांनो. हे बघा ह्या पाऊचमध्ये आहे. ही माईक चार्जिंगची केबल आहे. हे बघा हा रिसिव्हर आणि हा माईक. हे बघा ह्या 3 गोष्टी मिळाल्यात आपल्याला माईक सोबत. तर बघूयात ह्या माईकचा आवाज कसा आहे काय. हॅलो हॅलो. तर मित्रांनो, आपण माईक कनेक्ट करून घेतला आहे. तर आता माईक मम्मीकडे देतो, कारण की मम्मीच आपल्याला सांगणार आहे कालवण कसं बनवणार आहे काय. वरचं पाणी गरम झाले. आता आपण खाली पाणी सुटले का बघू. हे उचलून गरम झाले, त्यामुळे आपण रुमाल लावून उचलून पाहू. हे बघा किती भारी पाणी सुटले. हळद मिठाचं पाणी सुटले. आपण हे तापलेलं पाणी अजून टाकलंच नाहीये. हे सगळं मटणाचंच पाणी सुटलेलं आहे, हळद मीठ टाकलेलं. आता आपण गरम केलेलं पाणी टाकून घेणार आहे, चांगलं हलवल्यानंतर.
आता आपण गरम पाणी टाकून घेऊ. हे पहिलं मटणाचं पाणी सुटलेलं आहे सगळं. आता मिक्स करून घेऊ परत सगळं. आता आपण झाकण ठेवून असं शिजून घेऊ. तोपर्यंत मसाल्याची तयारी करू. कांदा आपण भाजून घेणार आहे चुलीमध्ये. आता कांदा पहिला आपण फोडून घेऊ. मी पटकन भाजतो फोडून घेतल्यावरती. कांदे आपण मध्यम साईजचे भाजून घेणार आहे. 1 वाटी खोबरं घेतले आपण वल्ल, 1 कांडी लसणाची, 1 तुकडा आल्याचा आणि कांदा भाजून घेतलाय, भाजाय टाकलाय आपण. आता हे सगळं आपण वाटून घेणार आहे. कांदे भाजलेत आपले, आपण आता काढून घेऊ आणि मग मसाला वाटून घेऊ. मसाला वाटून झालाय आपला. फोनला चार्जिंग नसल्यामुळे मसाला वाटल्यात शूट घेता नाही आला आपल्याला. हे आपण कांदा खोबरं वाटून घेतले. हे आलं लसूण वाटून घेतले. मटण चांगलं शिजले हे बघा. आता हे चांगलं शिजले, आपण काढून घेऊ. ह्या टोपात कालवण टाकणार आहे आपण. हे आपण आपल्याकडे कोथिंबीर नसल्यामुळे आपण धना पावडर घेतली 1 चमचा. 1 चमचा लाल तिखट घरचा मसाला घेतलाय. ही काश्मीरी मिरची घेतली 1 चमचा आणि अर्धा चमचा हळद पावडर घेतली. टोप चांगला गरम झाला. आता आपण तेल टाकून घेऊ. मसाले परतायचे त्याच्यामुळे आपण तेल थोडं जास्तच टाकतोय. 4 चमचे तेल टाकले आपण. तेल चांगलं तापले. आपण आता पहिले आलं लसूण पेस्ट टाकू. चांगली परतून घेऊ. चांगली परतली का मग त्याच्यात कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून परतून घेऊ. आपण कांदा खोबऱ्याचं वाटण टाकू. चांगलं वाटण परतून घेऊ. मसाला चांगला परतलाय. आता बघा किती तेल सुटले मसाल्याला. आता आपण सगळे हे मसाले टाकून घेऊ. चांगलं मिक्स करून घेऊ मसाले टाकल्यानंतर. परत मसाल्याचे मरती चांगले परतल्यानंतर मग कालवणाला सवय चांगली येते. मटणाचं आळणी पाणी टाकून घेऊ. मसाला खाली लागाय नको म्हणून आपण थोडस. परत मिक्स करून घेऊ चांगलं. आणि मसाला चांगला शिजतो. मसाला चांगला शिजले आता आळणी पाण्यामध्ये. आता आपण आळणी मटण टाकून घेऊ. जेवढ्या प्रमाणात पाहिजे आपल्याला तेवढ्यात आपण पाणी टाकून घेऊ. हे मसाल्याचं पाणी आहे. आता आपण हे टाकून घेऊ. हे आपण आणि मटण काढलेली परत थोडी हिसळून घेतो.
आता एवढ्याच पाण्यामध्ये आपण चांगलं शिजून घेणार आहे. आता एकदा मिक्स करून आपण उकळी यायची वाट बघू आणि झाकण ठेवून देऊ. आता तर मित्रांनो आता आपण कालवणाला उकळी यायची वाट बघूयात. आणि आम्ही एक नवीन शेळी आणली आहे ती दाखवतो तुम्हाला. ही बघा मित्रांनो, ही शेळी आणली आहे. हे बघा इथे तिला बाबळीचा पाला बांधला होता, तिने सगळा खाऊन टाकलाय. बारीकच पाट आहे मित्रांनो ही. आणि आमच्या एका कोंबडीने पिल्ल पण काढलेत, छोटी छोटी पिल्ल आहेत. हे बघा. तर मित्रांनो आपल्या कालवणाला उकळी आलेली आहे. चांगली उकळी आली, आपण आता झाकण काढून घेऊ. हे बघा कशी उकळी आली. थोडस बाजूला पीठ टाकणार आहे आपण उकळीमध्ये. भाजून घेतलेले बाजूला. पीठ टाकले आपण थोडं मिक्स करून घेऊ. पीठ टाकले आपण 5 मिनिटं ठेवून मग उतरून घेऊ. कालवण शिजले, आता चांगलं उकळी आली. आता आपण उतरून घेऊ. आता आपण उतरून घेऊ. आता आपण झाकण ठेवून घेऊ उतरल्यानंतर. तर मित्रांनो आता खाऊन बघतो कालवण कसं झालंय. बघा मित्रांनो तरी कसली भारी आली आहे. तर आता वाढून घेतो, बघतो कसं काय झालंय काय. तर मित्रांनो आता खाऊन बघतो. ताजी ताजी भाकर घेतली आणि कालवण. कालवण तर मित्रांनो एकच नंबर झालंय. आता पीस खाऊन बघूया. हे बघा किती भारी तुटतंय, एकच नंबर शिजलंय. मटण पण मित्रांनो एकच नंबर झाले. तर आता थोडी भाकर चुरून खातो. तुम्ही पण एकदा करून बघा ही रेसिपी. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.